हे जग कसं आहे, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. एक कालरूपी अजगर आहे, ऐका बरं, कालरूपी अजगर आहे. आणि त्या अजगराने काय केलं, आपलं तोंड असं फाडलेलं आहे, आ केलं त्यानं आ, आणि त्याच्या तोंडात हे सगळं जग चाललंय म्हणे. काहीचं मुंडकं गेलं, काहीची छातीपर्यंत गेले, काही कमरा इतके गेले, काहीचे फक्त पायच राहिले, काहीचं सगळं शरीर कुठे गेलं, काळाच्या जबड्यामध्ये. कारण काळाचं खाद्य काय आहे, आयुष्य. आयुष्य खातो काळ सावधान, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. काळाचं खाद्य काय आहे, आयुष्य. काय आहे, आयुष्य. तो सारखा खात राहतो, सारखा. मग काहीचं आयुष्य त्या काळाच्या जबड्यात गेलं, काहीचं 40 वर्ष गेलं, काहीचं 50 वर्ष झालं. म्हणजे कुठे गेलं, कोणी खाल्लं, काळाने खाल्लं ना. तरी आपण वाढदिवस साजरे करतो, हॅपी बर्थडे टू यू. करता का तुम्ही? मग वाढदिवस कशाचा असावा, वाढलेल्या दिवसाचा का घटत दिवसाचा? सध्याला फॅट निघालं महाराज, ते अवघड आहे, खूपच अवघड आहे सध्या. बरं ठीक आहे, जन्माचा वाढदिवस योग्य आहे. आता लग्नाचा वाढदिवस, आता हे कोणी आणलं काय माहिती, लग्नाचा. एक मागे फेसबुकवर व्हिडिओ व्हायरल झाला, एकानं कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. केक कोणी खाल्ला, अरे माणसाला भेट्या ना, कुत्र्याला. नका नका, असं नका करू. काळे महाराज, बदलत चाललंय सगळं. मला सांगायचा भाव काय, की आपलं आयुष्य हे काय होत चाललंय, कमी होत चाललंय. मग शौनकादी ऋषी म्हणतात, असं भटकलेल्या जीवाला, ज्याचं आयुष्य कमी कमी होत चाललंय, आमची अशी विनंती आहे की त्या जीवाला तुम्ही काय करा, भागवत कथा सांगा. काय सांगा, तर म्हणे भागवत कथा सांगा. शौनकादी ऋषीला सोजी म्हणतात, भागवत कथा एवढी सोपी नाहीये, तुम्ही जेवढी सोपी समजता तेवढी सोपी नाहीये, दुर्लभ आहे. कारण पुरा धातापि विस्मित, तेव्हा सांगायला लागले सूतजी. म्हणे जेव्हा राजा परीक्षितीला कथा सांगायला सुरुवात केली शुकदेवानं, राजा परीक्षितीला शाप लागला आणि शुकदेव भगवान आले, कथा सांगायला लागले. तेव्हा स्वर्गातून इंद्र आला, इंद्र. आणि इंद्र म्हणाला, तुम्हाला काय करायचंय, फक्त राजाला अमरच करायचंय ना. मग राजाला अमर करायचं ना, तर स्वर्गातला अमृत राजाला पाजा, राजा अजरामर होईल. आणि कथामृत मला द्या. काय, कथामृत मला द्या. म्हणे दिलं नाही शुकदेवानी. शुकदेव म्हणाले, अरे वेडायस का तू, अरे कुठे स्वर्गातला अमृत आणि कुठे कथेतला अमृत, शक्य नाहीये. अरे कुठे काच आणि कुठे हिरा, कुठे गार आणि कुठे हिरा, दोघांची बरोबरी होईल. कुठे डेंटलचं सोनं आणि कुठं दुकानातलं ओरिजिनल सोनं, फरक आहे की नाही दोघांमध्ये? आता सध्या कोणतं सोनं चालतं, मला सांगा. सध्या भिकारनीकडे गर्दी एका सोनाराच्या दुकानात. खरं बोला, भाषा समजते ना, काय ट्युनिंग चेंजिंग आहे. आता आमची भाषा अशीच आहे, समजते ना. तुमच्या गावात जर भिकारी ना आली, गर्दी कोणाकडं, कोणाकडं गर्दी? किती अवघड आहे. मग तुम्ही ओरिजिनल सोनं घेता का डुप्लिकेट? सध्या जेवढी मोठी बाई तेवढं डुप्लिकेट सोनं, जेवढी गरीब बाई तेवढं ओरिजिनल सोनं. कान का तोडी ना, पण ती ओरिजिनल झुमर घालून जाते. किती अवघड आहे महाराज. लटके ते रुचे साच कोणाही ना पटे,
मग हा भाव आहे सूतजी शौनकादी दोघांचा संवाद आहे. म्हणे त्या इंद्रानं काय केलं, कथामृत द्या म्हणे त्याला राजाला, राजा अमर होईल. स्वर्गातला अमृत त्याला द्या, कथामृत मला द्या ना म्हणे. म्हणे नाही जमणार, दोघांची बरोबरी होणार नाही. एवढं दुर्लभ आहे ते. म्हणे पुरा धातापि विस्मित, ब्रह्मदेव सुद्धा विस्मित झाला. अशी सुंदर कथा सांगितली. दुर्लभ आहे म्हणे. अशी कथेची भूमिका आहे महाराज. गोड अशी ही कथा दुर्लभ आहे. आपल्याला सुलभ झाली की नाही कथा? आपल्याला कथा कशी झाली? सुलभ. कोणी सुलभ करून दिली? बोराडे परिवारानं दिली ना. काय नक्की दिली महाराज. केवढी मोठी उपलब्धी. मग आता गंगा वाहत आहे 7 दिवस, तुम्ही हात धुवून घेतले पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. 7 दिवस ही ज्ञानरूपी गंगा वाहणार आहे. 7 दिवस तुम्ही मस्त त्या ठिकाणी बुडकी मारायची, मस्त स्वतःला न्हावून घ्यायचं आणि स्वच्छ जीवन झालं पाहिजे 7 दिवसामध्ये. अशी सुंदर ही ज्ञानगंगा आहे. दुर्लभ कथा आहे, सुलभ झाली आपल्यासाठी. अशी कथेची भूमिका सांगितली. गोड अशी कथा आहे महाराज. पुढे कथेची भूमिका सांगत असताना सांगितलं महात्म्यामध्ये, एका दिवशीचा प्रसंग आहे. नारद असे आकाश मार्गाने येत होते. नारायण 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 असे नारद येत होते. नारद आलेले पाहिले आणि नारद येताना कशा आले माहिती आहे का? एकदम तीव्र गतीनं आले. आणि हे सनत कुमारांनी पाहिलं. सनंदन, सनातन आणि सनत कुमार 4 भावंड आहेत. त्यांनी नारदाला आलेलं पाहिलं महाराज. तर नारद कसे आले होते? व्यासजी भागवतात लिहितात, ऐका. कथम ब्रह्मन् दीनमुखः कुतश्चिंतातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. कथम ब्रह्मन् दीनमुखः. नारदाला पाहिलं तर नारदाचा चेहरा काय झालेला होता? म्हणे पडलेला होता, दीन झालेला होता. नारदाच्या चेहऱ्यावर उदासी होती. आणि सनत कुमाराने पाहिलं. सनत कुमार म्हणतात, नारदा काय झालं तुमच्या चेहऱ्याला? एवढा चेहरा का पडला तुम्ही? काय टेन्शन आहे तुम्हाला? काय टेन्शन आहे? अहो तुम्ही साधू आहात. साधूचा चेहरा कसा असावा? फ्रेश असावा. अरे साधूकडं प्रापंचिकानं जर पाहिलं ना, संसारिकानं साधूकडं पाहिलं तर त्या संसारिकाचं दुःख हरवून जावं. तो साधू आहे. तुम्ही साधू म्हणून घेता स्वतःला आणि तुम्ही चेहरा पाडता. काय टेन्शन आहे तुम्हाला? येईल ना जे निवडून यायचं ते, तुम्ही का टेन्शन घेता? बऱ्याच लोकांना टेन्शन. आता कोणच येईल, कोणच होईल, जिंकू. तुला करायचंय का? तू बाजार आण, घरी लक्ष दे. तू टेन्शन का घेतो विनाकारण? टेन्शन घेऊन आपला चेहरा पाडू नये. म्हणून चेहरा कसा असला पाहिजे? फ्रेश. तसे काहीचे 12ही महिने पडलेलेच राहतात चेहरे. दळभद्री हसतच नाही ते. चुकीचं आहे की नाही? फ्रेश राहिलं पाहिजे. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. फ्रेश राहावं, हसावं माणसानं. फ्रेश हसत नाही काही माणसं. हसतच नाही ते. म्हणून तर मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये हसण्याचे क्लास आहे. माहिती आहे तुम्हाला? हसण्याचे क्लास आहे. हो ना. हसत नाही काही लोक, हसतच नाही ते. एखाद्या जर हसलं ना, असं असं तर गालातली गालात जसं रडत काय. मग ते हसताना रडल्यासारखं दिसतं, रडताना कसं दिसत असं. फ्रेश राहावं. आपला चेहरा म्हणजे आपला बायोडाटा आहे महाराज. मग सनत कुमार म्हणतात, नारदा अहो तुम्ही साधू आहात ना, साधूंचा चेहरा कसा असावा? फ्रेश असावा. फ्रेश. तुम्ही साधू आहात गड्या. मग साधूंकडे पाहिल्यावर दुसऱ्यांचं दुःख जावं, तो साधू आहे. तुमचा चेहरा का पडला सांगा ना? काय कारण आहे तुमचा चेहरा पडण्याचं? काय टेन्शन आहे तुम्हाला? आम्हाला तरी सांगा ना.
महाराज असा प्रश्न केल्यावर नारद माझा चेहरा का पडला त्याची कारण सांगतात. अहम तु पृथिवीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरीं तथा. मी एकदा या मृत्यूलोकात गेलो. नारद सांगतात बरं आपली व्यथा. या मृत्यूलोकामध्ये गेलो आणि मृत्यूलोकात मी गेल्याच्या नंतर या मृत्यूलोकाला सगळ्यात श्रेष्ठ समजलं म्हणे, चांगलं. आणि मृत्यूलोकात गेलो, पण गेल्यानंतर मला वाटलं मृत्यूलोक फार छान आहे. मी तिथे गेलो, पण तिथे गेल्यावर मी पाहिलं म्हणे सत्यम नास्ती. मला दुःख झालं म्हणे मृत्यूलोकात कोणी खरं बोलत नाही. कोण बोलतं बरं खरं? जे खरं बोलल त्याला फाशी आता. कारण हा कलियुग आहे. कलियुगात बाकीच्या गोष्टी गवू नये. मग कलियुगात काय मेन आहे? कलयुग केवल नाम आधार, सुमेरा सुमेरा नर उतरहि पारा. केवल नाम आधार, सुमिर सुमिर कलयुग केवल नाम आधार, सुमेरा सुमेरा नर उतरहि पारा. भाय भाय अनेक आलसऊ, नाम जपत मंगल दिसदसो. कलयुग केवल नाम आधार, सुमेरा सुमेरा नर उतरहि पारा. जय राम श्री राम जय राम कलयुग केवल नाम आधारा. कलयुग केवल नाम आधारा. भाय कुभाय अनक आलसऊ, नाम जपत मंगल दिसदसऊ. कलियुगामध्ये बाकीच्या गोष्टीला डोकं लावायचं नाही. हा कलियुग आहे. म्हणजे कलियुगात या मृत्यूलोकात मी आलो गड्या, पण आल्यावर मात्र मी पाहिलं सत्यम नास्ती. कोणीच खरं बोलत नाही. का बोलतात? नाही बोलत महाराज. आणि जीवनात खरं बोललं पाहिजे बरं का. खरं बोलण्याचे खूप फायदे आहे. तुम्ही लक्ष द्या माझ्याकडं. तुम्ही कथा ऐकताय ना, तुम्ही कथा ऐका. कथेमध्ये तुमची कथा घरी गेल्यावर करा. तसा पाय लांबू नकाही. नाही तर मागे बसा. मग त्रास होत असेल तर खुर्चीवर बसायचं, नाही तर मागे बसायचा. म्हणजे त्यांना विक्षेप होतो कथेला. कथेची नियम असतात, पाळले पाहिजे. बघा महाराज, कलियुग आहे एवढा छान आहे. कलियुगात एक संधी एवढी छान आहे आपल्याला, खूप छान आहे. फक्त नामस्मरण. बाकीच्या गोष्टी अवघड आहे कलियुगामध्ये. म्हणजे सत्यम नास्ती. या कलियुगामध्ये कोणी खरं बोलायला तयार नाही. आणि खरं बोलण्याचे खूप खूप फायदे आहे. खूप. जो माणूस नित्य खरं बोलतो ना, ऐका, त्याची वाणी काय होत असते? एक दिवस त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. वाचा सिद्धी समजते ना? तो जे म्हणेल ते होत असतं. पण केव्हा? जेव्हा खरं बोलाल तेव्हा. काय काही लोक म्हणतात नाही ना, तो बोलतो ते खरंच होतो, त्याची काळी जीभ आहे. तसलं काही नसतं म्हणतात ना काही लोक. तसं काही नाहीये. वाचा सिद्धी लागते तेव्हा साधू हे वाचा सिद्धी होते. साधू जे बोलत होते ते तर होत होतं. म्हणून तर बोलिला वाल्मिक
तैशेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. हे कशाचं लक्षण आहे? जसं वाल्मिक ऋषी बोलले तसंच रामाने केलं. म्हणून जसं साधू बोलतात तसंच होतं, पण केव्हा? जेव्हा नामस्मरण करतो ना आपण तेव्हा. म्हणून खरं बोललं पाहिजे. आपण खरं बोलत नाही. महाराज तुम्हाला माहिती आहे का, महाभारतामध्ये धर्म नावाचा राजा आहे, 5 पांडवाचा मोठा भाऊ युधिष्ठिर. हा धर्मात्मा होता, खरं बोलत होता. त्याच्या जीवनामध्ये कधी तो खोटं बोललाच नाही, कधीच बोलला नाही खोटं. पण एकदा त्याला खोटं कृष्णानं बोलायला लावलं. तसं कृष्णानं त्याला खोटं नाही बोलायला लावलं, तोच खोटं बोलला. असा इतिहास येतो, अशी कथा आहे. कारण जेव्हा द्रोणाचार्याचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं, द्रोणाचार्याचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं, लक्ष द्या माझ्याकडं. जेव्हा युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये महाराज असे बाण मारत होते द्रोणाचार्य, एकावर एक दुसरा बाण, एक बाण दुसरा बाण, एक बाण दुसरा बाण. त्या अर्जुनाला एक बाण मारेपर्यंत द्रोणाचार्य कितीतरी बाणं मारायची आणि अर्जुनावर ती बाणं साप 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 ती पानं यायला लागली. आता कृष्णाला चिंता वाटली, माझा भक्त अर्जुन आता मरतो की काय. द्रोणाचार्य अर्जुनाला सोडायला तयार नाही. तेव्हा भगवंताला चिंता झाली, काहीतरी केलं पाहिजे, नाही तर आता अर्जुन मरतोय गड्या. भगवंताला राहुलं नाही. भगवंताने एक लीला केली. काय लीला केली भगवंतानं? भगवान रथातून खाली उतरला आणि भगवंतानं भीमाच्या जवळ जाऊन भीमाला सांगितलं, हे भीमा, अरे मार त्या हत्तीला. आता भीम कमी डोक्याचा, जास्त खात होता. जास्त खाणाऱ्या माणसाचं डोकं जास्त चालत नसतं, मग कमी खाल्लं पाहिजे. भीम जास्त खात होता, कमी डोक्याचा होता. त्याला मार म्हटल्यावर त्याने 1 मिनिटही विचार केला नाही. गदा घेतली आणि गरगर 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 अशी ती गदा फिरवली आणि जोरात मारलं. महाराज एका गदेमध्ये त्यानं हत्ती मारून टाकला. त्या हत्तीचं नाव काय होतं? अश्वत्थामा. काय होतं? आणि मनमने मोठ्यानं अश्वत्थामा हत, अश्वत्थामा हत म्हणलं ते मोठ्यानं म्हणायला लागला, अश्वत्थामा हत. महाराज ही कानोकान खबर द्रोणाचार्याच्या कानावर गेली. काय? अश्वत्थामा मेला? अश्वत्थामा मेला? कारण द्रोणाचार्याने असा पण केलेला होता, मी तेव्हा धनुष्य खाली ठेवील केव्हा, जेव्हा माझ्या कानावर अप्रिय वार्ता येईल. अप्रिय वार्ता आली, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्याने धनुष्य खाली ठेवला, पण द्रोणाचार्याने भीमावर विश्वास ठेवला नाही. त्याला वाटलं जगामध्ये धर्म खरा बोलतोय, धर्माला विचारावं, शहानिशा करावी. तो धर्माकडे येतोय. भगवंतानं पाहिलं, भगवान लगेच धर्माकडे जातात. हे धर्मा, मी सांगतो तेवढं बोल. त्यानं जर म्हटलं ना अश्वत्थामा मेला का, म्हणा हो अश्वत्थामा हत. देवा अहो असं काय बोलता? मी कधी खोटं बोलत नाही. आतापर्यंत मला कळते, मला कधी असं आठवत नाही की मी खोटं बोललोय. जन्मल्यापासून आतापर्यंत माझं व्रत आहे, माझं व्रत तुटेल ना देवा. आम्ही खरं बोलतोय, खऱ्याशिवाय खोटं आतापर्यंत कधी बोललो नाही आणि बोलणार नाही. तुम्ही खोटं बोलायला लावता. ए अश्वत्थामा, अरे हे धर्मा, मी तुला खोटं बोला असं म्हणत नाही, फक्त एवढं म्हण, अश्वत्थामा हतः. अश्वत्थामा मेला नाही का? त्याने विचारलं का हत्ती आहे का माणूस आहे? तू काय म्हण, फक्त अश्वत्थामा हतः. ठीक आहे म्हणे देवा, तुमची इच्छा. द्रोणाचार्य येतात, विचारतात. विचारल्यावर जसं कृष्णानं सांगितलं तसं तर धर्म बोलले, अश्वत्थामा हतः. पण राहुलं नाही, मी खोटं बोलतोय गड्या, माझ्याकडून अपराध होतोय, आतापर्यंत कधी खोटं बोललो नाही आणि आता कसं खोटं बोलू. राहुलं नाही. पुढचा शब्द त्या ठिकाणी लगेच टाकला, नरोवा कुंजरोवा. भगवंतानं जोरा शंख वाजवला, तो आवाज द्रोणाचार्याच्या कानावर गेला नाही. परिणाम कोण खोटं बोलला? धर्म. भगवंतानं बोलायला लावलं का? भगवान काय म्हटलं होता? फक्त अश्वत्थामा हतः एवढंच म्हण. नरोवा कुंजरोवा हे कोणी सांगितलं तुला म्हणायचं? तू खोटं बोलला, मी नाही बोलायला लावलं. महाराज एवढी एकच मिस्टेक, एकच चुकी कुणाकडनं झाली? त्या धर्माकडून झाली. 5 पांडवाचा जो मोठा भाऊ आहे, तर विचार करा महाराज, जेव्हा स्वर्गारोहणीला जातात ना 5 पांडव, कधी गेलात तर जा हिमालयाच्या पायथ्याशी. आज असे साधू आहेत आजही, जे दरमजर दरमुक्काम दरमजर दरमुक्काम करत करत त्या स्वर्गारोहिणीच्या वाट्यानं जातात. गोडासा प्रसंग, हिमालयाचा तो बर्फीला प्रांत आहे, हिमालय आहे.
इतकी गिरी कंदरा असे ते एकदा आम्ही तिकडे ऋषिकेशला मी शिकायला असताना एके साधूला सहज विचारलं, म्हणलं स्वामी जी आप कहाँ जा रहे हैं? बोले भगवान जहाँ ले जाएगा वहाँ। मैंने कहा खाने का? बोले वो जो देगा वो। सोने का? बोले वो जो करेगा वो। ज्याचं जीवनच भगवन्मय झालेलं आहे। स्वर्गारोहणीला आजही बरेचसे साधू जातात। महाराज 5 पांडव स्वर्गारोहणीला गेले ना, ऐका, 5 पांडव स्वर्गारोहणीला जात असताना फक्त एकटा धर्मवरती गेला, पण धर्माचा सुद्धा डाव्या पायाचा अंगठा गळाला, तो जमिनीवरच राहिला, या भूतलावर राहिला, मग डाव्या पायाचा अंगठा वरती गेला नाही। का नाही गेला? तर त्याचं कारण एवढंच आहे, तो धर्म जीवनात एकदा खोटं बोलला। ऐकता ना ढोकीकर, काय एकदा खोटं बोलला, त्या धर्माचा डाव्या पायाचा अंगठा गळाला। मी प्रश्न विचारतो तुम्हाला, आपलं काय जाईन वर? वर वर म्हणजे मंडपावर नाही, असं वर। बुड्डी म्हणते काहीच नाही, काहीच नाही जाणार, म्हणजे विश्वास आहे। खरं बोललं पाहिजे महाराज। मग विचार करा, तो धर्म जर एकदा खोटं बोलतोय, डाव्या पायाचा अंगठा खाली येतोय, आपण दिवसात किती वेळा बोलतो हा आपला आपल्याला मेळ नाही। अहो काही माणसं विनाकारण खोटं बोलतात, काहीच कारण नाही। खोटं विनाकारण अपराध आहे, खोटं बोलणं एक पाप आहे। हा आपत्तिकाली मर्यादा नसती, शास्त्र सांगताय। जेव्हा तुम्ही विपत्ती काळात असाल, तुमच्यावर संकट असेल, तेव्हा खोटं बोला, अडचण नाहीये। पण काही लोक सहज खोटं बोलतात, सहज, आणि पाप गोळा करतात। हॅलो, घरी असलं ना ते म्हणतो हो मी जरा बाहेर आहे, आणि घरीच असतं ते। तर काही गरज आहे का खोटं बोलायची? अरे जिथे आहे तिथे सांग ना। हे विनाकारण पाप आपण जवळ करतोय गड्या। याच्याकरता तर कथा ऐकायच्या, याच्याकरता कीर्तन ऐकायची। कथा कीर्तन म्हणजे काय टाइमपास थोडी आहे। जीवनाला दिशा देणाऱ्या कथा असतात, लक्षात ठेवा। आपलं जीवन घडवणाऱ्या कथा असतात, त्याकरिता काय ऐकायच्या? कथा कीर्तन ऐकायचे असतात। मग विचार करा, नारद म्हणतात मी त्यामुळे काय झालो, नाराज झालो आणि माझा चेहरा पडला। हे माझा चेहरा पडण्याचं काय आहे? कारण आहे। कोण सांगतंय? नारद। कुणाला सांगतात? सनत कुमाराला। सत्यम नास्ती, या मृत्यू लोकात कोणी खरं बोलत नाही, कोणीच बोलत नाही म्हणे खरं। पुढे नारद आणखी सांगतात न तपह, मृत्यू लोकात मी पाहिलं म्हणे कोणी तप करत नाही। महाराज अवघड आहे, आणि जीवनात तप पाहिजे। तपे विना दैवात, दिदल्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण सांगे। तप पाहिजे जीवनामध्ये। काय पाहिजे? तप। एवढं भजन करा, एवढं भजन करा खूप। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा। महाराज असं काय केलं पाहिजे? भजन। पूज्य मुरारी बापू कथेत सांगत असतात, आदमी ने भजनानंदी होना चाहिए। क्या? आदमी ने भजनानंदी होना चाहिए, न तो भोजनानंदी। समजतंय ना? काही माणसं भजनानंदी नाही, मग म्हणे भोजनानंदी। कथा झाल्यावर आज काय मेनू आहे? कशाला? खायला? आज नेमकी काय काय बनवलं काय बोराडे परिवाराने? काय वेगळं पाहिजे गड्या रोजच्या पेक्षा? काय हे मी नाही सांगत, दोहा है कबीरजी म्हणतात, हरि नाम में आलसी। क्या? हरि नाम में आलसी, भोजन में होशियार। हरि नाम में आलसी, भोजन में होशियार। तुलसी ऐसे जीवों का
बार बार धिक्कार कबीरा, बार बार धिक्कार. भजन म्हटलं की आळस आणि पंगत बसले की सगळ्यात पुढं पहिल्याच पंक्तीला. म्हणून तर नारद म्हणतात माझा चेहरा त्यामुळे ते पडला. कशामुळे? ना तपः. या मृत्यूलोकात कोणी तप करायला तयार नाही. काय भाव आहे महाराज, तुम्ही जितकं एकाग्रतेने कथा ऐकाल ना, तुम्ही तुम्हाला तितकी चांगली कथा देईल. मला श्रोता फक्त अधिकारी पाहिजे, अवधान देणारा, त्यानं कथेकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही तर मग काय नळी फुंकेली सोनारे आणि इकडून तिकडून गेले. कहा गया था? बोले कहा नहीं. हम क्या लाया? कुछ नहीं. ना घर का ना घाट का, बीच में लटका. अशी गत होऊ नये. कथा अवधान देत जा. कथा ऐकताना कथेमध्ये काय असलं पाहिजे? लक्ष. म्हणजे काय विषय चालला तो कळत असतो. आपण कोणत्या विषयावर बोलतो हे महत्वाचं. म्हणून नारद म्हणतात माझा चेहरा पडला न तपः. मृत्यूलोकात कोणी तप करायला तयार नाहीये. नाही करत महाराज तप कोणी. न शौचम. कोणी शौचाचार पाळायला तयार नाही. कोणी पावित्र्य राखायला तयार नाही. आपलं शरीर पावित्र्य ठेवलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये पवित्रता असली पाहिजे. बाहेरून आपण एक एक साबणी लावतो. मग अशा मला आमच्या बोराडे साहेबानं मोती साबण आणून दिला. म्हणजे महाराज खास आहे, हा तुम्ही अंघोळीमध्ये घ्या. डव, हमाम, काय काय साबण लावतो आपण, शॅम्पू वेगळे वेगळे. रामदेव बाबाचा लावतो की नाही वेगळे वेगळे आपण. का? शरीर पवित्र व्हावं, स्वच्छ व्हावं. पण जितकं शरीर आपण बाहेरून चांगलं ठेवतो ना, तितकंच शरीर आतून सुद्धा काय असावं? सबयाभ्यंतर शुचिही. शास्त्रानं त्याला पवित्र म्हटलेलं आहे. जो बाहेरूनही पवित्र राहतो आणि आतूनही पवित्र राहतो तो खरा पवित्र आहे. काही काही माणसं बाहेरून पवित्र, एवढे पवित्र एवढे पवित्र, कॉटन शिवाय कपडाच घालत नाही. खादी 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 खादी, अशी प्रेस अशी प्रेस अशी प्रेस. त्याची बाई एखाद्याला चुकून लागली तर बोट कापल शेजारच्याच. कडक असलं पाहिजे. चांगलं आहे, मी विरोधी नाही आहे. बाहेरून कडक, आतमध्ये सगळं गटारच, घाणच घाण. शास्त्र त्याला पावित्र्य म्हणत नाही. पण नारद म्हणतात ना शुचिही. हे सगळी नारदाची व्यथा आहे. कुणाला सांगतात नारद हे सगळं? सनत कुमाराला सांगतात. लक्ष असू द्या. कुणाला सांगतात? सनत कुमाराला. नारद म्हणतात अहो ऐका ना, मी हे सगळं पाहिलं, मला वाईट वाटलं, आणि हे सगळं सोडून एकदा मी काय झालं म्हणे वृंदावनाला गेलो. असं फिरत फिरत या मृत्यूलोकामध्ये मी वृंदावनाला गेलो. आणि वृंदावनाला गेल्याच्या नंतर तिथे मात्र एक मला आश्चर्य पाहायला मिळालं. म्हणे काय आश्चर्य मिळालं? म्हणे भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परं. त्या वृंदावनाला मी गेलो आणि तिथे गेल्यावर मात्र मला एक आश्चर्य मिळालं. एक तरुण स्त्री होती. ऐका बरं, काय होती? तरुण स्त्री होती. आणि ती तरुण स्त्री तिनं माझ्याकडं पाहिलं. माझ्याकडं पाहिलं, नुसतं पाहिलंच नाही, माझं डायरेक्ट नाव घेतलं. ओ साधो, ओ नारदा, क्षणम तिष्ठ, जरा क्षणभर माझ्याजवळ बसा. नारद म्हणतात मला तर धक्काच बसला. ज्या बाईला मी कधी पाहिलं नाही, माझं डायरेक्ट नाव घेते, नुसती नावच घेत नाही, माझ्याजवळ बसा म्हणते. मी म्हटलं तुम्ही कोण? हा नारदा, मला 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 ओळखलं नाही? मला नाही म्हणे. नाही ना, अहम भक्ति रीति ख्याता इमो मे मन तनयो मतौ ज्ञान वैराग्य नामानो कालयोगे न जर्जरो. अहो नारदा, मी भक्ती आहे आणि माझी दोन मुलं आहे. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे वैराग्य. माझी एक व्यथा आहे, एक विनंती आहे तुम्हाला. काय विनंती आहे नारदा? सांगा ना. नारद म्हणतात काय विनंती, काय अडचण काय? म्हणे माझी दोन मुलं आहे, पण अडचण अशी आहे, मी झाले तरुण आणि माझी मुलं झाली म्हातारी. काय करावं सांगा ना. तुम्ही काहीतरी करा. कोणच्या आईला हे आवडेल?
आई झाली तरुण आणि मुलं झाली म्हातारी. कोणत्याच आईला आवडणार नाही, संसारातल्या कोणत्याच आईला हे आवडणार नाही. उलट आई म्हणत असते, हे बाळा आता माझं काय, माझं उरलेलं आयुष्य तुला लागावं, ही आईची इच्छा असते. काहीतरी करा पण माझ्या दुःखाचं निराकरण करा. नारद म्हणतात ठीक आहे करतो, काळजी करू नका, तुम्ही असं टेन्शन घेऊ नका म्हणे. म्हणे का, तुम्ही टेन्शन नका घेऊ. म्हणे का, काय अडचण काय. म्हणे अडचण एकच आहे की माझी मुलं जोपर्यंत तरुण होत नाही तोपर्यंत मला त्रास होतोय म्हणे. नारद म्हणतात काळजी नका करू, तुम्ही भक्ती आहात. एक सांगू का महाराज, जीवनामध्ये भक्ती तरुण का झाली, मुलं म्हातारी का झाली, तर या कलियुगामध्ये भक्तीलाच प्राधान्य आहे. कलियुगामध्ये भक्तीला प्राधान्य. म्हणे का, मला सांगा दुकानदार कोणत्या गोष्टी जास्त ठेवतो. ज्या मालाचा सेल होतो तोच माल दुकानदार काय करत असतो, अजून अजून वाढवतो. आणि ज्या वस्तू दुकानातल्या विकतच नाही, भाव ऐका बरं, ज्या वस्तू दुकानातल्या विकतच नाही मग मालकही त्याच्याकडे लक्ष देत नाही, धूळ खात पडतात त्या गोष्टी, ती वस्तू धूळ खात पडते. पण जो माल सेल होतो ना तो मालक पुन्हा पुन्हा आणतो, पुन्हा पुन्हा त्याची ऑर्डर देतो. का, नारद म्हणतात तसं ए माता, या कलियुगामध्ये कोणी ज्ञानाला विचारायला तयार नाही. या कलियुगामध्ये कोणी वैराग्याला विचारायला तयार नाही. कुणाला वैराग्य महाराज कलियुगात सांगा ना, आहे कुणाला वैराग्य. अरे एकादशी ती 15 दिवसातून बेजार होतो आपण, बेजार. दशमीपासून तयारी असते, उद्याची एकादशी म्हणून. वैराग्य राहिलं नाही कुणाला, ज्ञान कोणी कमवायला तयार नाही. आता मोबाईल आला, मोबाईल. अरे पहिले लोक आजही पहा तुम्ही, पेन घ्यायची, एखादी नोटबुक घ्यायची आणि त्याच्यावर त्याशी टॅली करायची. आजही त्या लोकाला तुम्ही जर कॅल्क्युलेटर दिलं ना, घेत नाही ती लोक. तुमचं बाजूला द्यावं म्हणे, आपलं इथंच आहे म्हणे फिट. असे मस्त मराठी आकडे काढतात. अरे एका मिनिटात लाखाचा करोडाचा हिशोब करतात लोक. पण आताच जग असं आहे, त्याच्याशिवाय त्याला काही जमत नाही. ज्ञान राहिलं नाही आता. म्हणजे कलियुगामध्ये ज्ञानाला किंमत नाही, कलियुगामध्ये वैराग्याला किंमत नाही. कलियुगामध्ये फक्त आणि फक्त कशाला किंमत आहे, तर कलियुगामध्ये फक्त भजनाला किंमत आहे.